नमस्कार मंडळी, माझं नाव आहे विवेक ठाकूर आणि नमस्कार, माझं नाव आहे अभिषेक राणे आणि तुम्ही बघत आहात आपल्या सर्वांचं चॅनल ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास्त. सो हा आता लाईक दुसरा एपिसोड आहे, पण लोकेशन सेम आहे कारण आम्ही त्याच दिवशी 2 एपिसोड्स केले टोरंटोमध्ये. ते पण तुमच्यासाठी भाई. येस, ओके. आणि पहिलं तर सुशांत दादाला थँक्यू, त्यांनी एवढी प्लीज आमच्यासाठी बुकिंग वगैरे करून ठेवली, जिथे आमचे 2 एपिसोड झाले. सो आजचा पण एपिसोड एकदम खास आहे. आपल्यासोबत एक दादा आहे जो आता सध्या आपल्या कॅनडामध्ये लॉजिस्टिक्स या एका वेगळ्या फील्डमध्ये जे नवीन आहे भाई, येस, त्यात काम करतं. सो आपण डायरेक्टली त्याच्याशीच बोलूया आता. तर प्रणव दादा, वेलकम टू बोलूया बिंदास. तर सर्वात पहिले एक छोटासा इंट्रोडक्शन द्या. नक्की. पहिली गोष्ट म्हणजे बोलूया बिंदासच्या टीमचे खूप खूप आभारी की त्यांनी संधी दिली या चॅनलसाठी बोलण्यासाठी. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्याबद्दल छोटा इंट्रोडक्शन सांगायचं तर माझं पूर्ण नाव प्रणव नथुराम शिंदे. मी राहणार मुंबईचा दादर इथे पोलीस कॉलनीमध्ये माझा जन्म झाला. आणि अजून एक मुंबईकरचं सांगायचं झालं तर हे तुम्ही बघू शकता की मुंबईची लोकल ट्रेनची तिकीट आहे. सो हाडाचा मुंबईकर आहे मी. आणि माझं बालपण, माझं शिक्षण हे मुंबईमध्ये झालं. मुंबईमध्ये मी माझी मास्टर्स केली मार्केटिंगमध्ये. त्यानंतर एक इंडस्ट्री सिलेक्ट करायची होती जॉबसाठी, ती मी लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन ह्याच्यामध्ये सिलेक्ट केली. मुंबईमध्ये मी 3 वर्ष काम केलं लॉजिस्टिक्स इंडस्ट्रीमध्ये. 3 वर्ष झाल्यानंतर म्हटलं की आता माझ्या बाबांची खूप इच्छा होती की त्यांचा एक मुलगा बाहेर जावा. सो मी त्यांची इच्छा पूर्ण केली आणि मी कॅनडाला आलो 2021मध्ये. 2 कोर्स केले इथे, एक सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट. आणि त्याच्यानंतर 2022मध्ये माझं सगळं कॅनडाचं शिक्षण पूर्ण झालं. आणि एप्रिल 2023 पासून मी कॅनडाच्या एका प्रोड्यूस कंपनीमध्ये ॲज अ लॉजिस्टिक स्पेशालिस्ट म्हणून काम करतो आहे. तर हा माझा एक छोटासा इंट्रो. थांबला पॉडकास्ट. म्हणजे जे आम्ही विचार करून आलेलो की आम्ही करणार, एका क्वेश्चन मध्ये आन्सर सगळं दिलाय भाई, संपवला. येस, कारण सगळंच झालं. म्हणजे त्यांनी मुंबई पासून जो तिकीट पण दाखवलं भाई तुम्हाला. त्या पोलीस कॉलनी, आदर्श पोलीस कॉलनी पासून ते कॅनडामध्ये. येस, हा खूप मोठा एक जर्नी असतो. तू आता बोललास ते 1 मिनिटात, पण ती जर्नी खूप मोठी आहे. अगदी बरोबर. सो काय होतं त्या मागच्या एक, आता आपण मुंबईत, आता तू मुंबईच आहेस, राईट. सो तुझं मुंबईचं पहिलं एक म्हणजे आम्हाला एक हे सांग, तू मुंबईमध्ये काय केलं, राईट, तुझे तिथले. आणि पोलीस कॉलनी म्हणजे मला माहिती आहे दादर आणि पोलीस कॉलनी कसं असणार. सो तिथलं आयुष्य, पोलीस कॉलनीतलं आयुष्य, नक्की त्याबद्दल जाणून घ्यायला म्हणजे. 23 मे 1995चा माझा जन्म. आणि माझे आई बाबा दोन्ही वर्किंग होते. दोघे आता रिटायरमेंट आहेत, त्यांचं झालेली आहे. बाबा पोलीसमध्ये असल्यामुळे एक भीतीचं वातावरण होतं घरामध्ये. आणि घरातला छोटा मुलगा म्हणून खूप डांबीस आणि खोडकर अशी माझी हे होती. अभ्यास म्हटलं की रडायला यायचं आणि अभ्यास म्हटलं की पोट दुखायचं आणि असं सगळं होतं. पण माझा मोठा भाऊ खूप हुशार, त्यामुळे त्याचं प्रेशर माझ्यावरती असायचं. माझं शिक्षण बघायचं तर पूर्ण मराठी मीडियममध्ये माझं 1ली ते 10वीचं शिक्षण. इंग्लिश हा फक्त एकुलता एक इंग्लिश सब्जेक्ट होता. सगळे मित्र अवली माझे आणि त्यातले अर्धे पोलीस कॉलनीमध्येच राहणारे. आम्ही शाळेत असताना कधी मित्रांना त्यांच्या नावावरून कधी आवाज दिला नाही. तर मित्रांच्या वडिलांच्या नावावरून आवाज देण्याची जी मराठी शाळेची जी परंपरा आहे, खरं. तर माझ्या शाळेचं नाव IS दिगंबर पाटकर विद्यालय, दादर हिंदू कॉलेजमध्ये. ते झाल्यानंतर मी कॉलेजमध्ये गेलो. तर परेलचं जे नामांकित कॉलेज आहे MD कॉलेज, तिथे माझं 11वी 12वीचं शिक्षण झालं. कधी कॉलेजला बसलोच नाही. आणि कारण का एक स्लोगन होतं की MDची पोरं चमडी म्हणून. MD कॉलेज बघा, MD कॉलेज लाईक करा तुम्ही. सो असं सगळं होतं, कधी बसलं नाही कॉलेजला. त्यानंतर ग्रॅज्युएशन केलं सोमया कॉलेजमधून. नंतर म्हटलं अजून शिकायचं आहे, तर म्हटलं की मास्टर्स करूयात. तर त्या मास्टर्स मार्केटिंगमध्ये केलं आणि इंडियामध्ये सगळं. आणि जसं तू प्रश्न विचारलास की चाळीतलं बालपण,
हे खूप वेगळं आहे. आणि त्यातलं पण पोलीस कॉलनीमधलं बालपण, तर तुमच्या समोरही पोलीस राहते, तुमच्या राईट साईडला पण पोलीस राहते, लेफ्ट साईडला पण पोलीस राहते, वरती खालीच आहे. तर भीती ही कधीच नव्हती. की भीती म्हणजे कुठली, की जर कुठली शाळेमध्ये असताना तेव्हा एक फेज होता की मारामारी, अरे मॅटर झालंय, अरे लफडी झाली, तुला माहिती का माझ्या बाबा पोलीस आहेत. तर संपला, तिथेच विषय संपला. तर असं सगळं होतं. सण एकत्र सगळे साजरे करायचो. त्यामध्ये तुमचा जो स्टार्टिंग पासूनचा जो आता मकर संक्रांत येते, तर पतंग उडवायचं कुठे, तर गच्चीवर जाऊन पतंग उडवायचं. नंतर मग गच्चीवर जाऊन आम्ही क्रिकेट खेळलेलो आहे. नंतर मग होळी येते, तर होळीमध्ये एक ट्रेडिशन होतं की जो व्यक्ती कपडे घालून येतो त्याला कपडे फाडून घरी पाठवायचं, आयना का वायना घेतल्याशिवाय जायना. तर ते एक. नंतर मग सार्वजनिक गणपती झाले. गणपतीला जी मुंबईमध्ये मजा आहे ना भाई. नंतर तुमचे बॉक्स क्रिकेट. गणपती तर म्हणजे मुंबईमध्ये आपण राहिलोय, आणि माझ्या इथून लालबाग परळ तर अगदी हाकेच्या अंतरावर. मी स्वतः मुंबईच्या एका ढोल पथकामध्ये मी ढोल वाजवलाय, संकल्प ढोल ताशा पथक म्हणून. येस, मीरा रोडला जायचो मी, आणि काश्मीरा ब्रिज खाली तिथे प्रॅक्टिस असायची आमची. तू विनायक हसूरकर? हो, विनायक हसूरकर आणि किरण हसूरकर त्याचा भाऊ. नंतर घाडी बंधू जे सर्व आहेत ते सगळे. अरे विनायक हसूरकर इज माय फॅमिली फ्रेंड, म्हणजे फॅमिलीच, भावासारखा. राईट. आणि त्यांनी मला फोटोग्राफी शिकवली. अरे वा, क्या बात आहे. तो एक असं व्यक्तिमत्व आहे ना, जे आपण म्हणतो आपला इथला चैतन्य दादा. गड किल्ले, ऑलराऊंडर खिलाडी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, ढोल पथक, असे सोशल फंक्शन्स मध्ये सर्वात पुढे. राईट. असं. आणि फोटोग्राफर बाप. आणि पॉडकास्टवर घेऊन येऊया भाई. इंडियाला गेलो की नक्की. ठीक आहे. आता तुझ्या बोललास ढोल पथक, तेव्हा अचानक अशी आठवण झाली की सर विनायक दादा. कारण आणि मी पण फोटोग्राफी आणि करायची. कारण माझी मूळ सुरुवात गणपती फोटोग्राफीतून. ओके ओके. फेसबुक वरती माझे फोटो ज्या मला गिफ्ट म्हणून कॅमेरा मिळालेला. अरे वा, नाईस. सो तिथून सुरू झालेला तो प्रवास आहे, तो आज इथपर्यंत आला. खूप छान आहे. राईट. सो तेव्हा मग तो दादा होता, विनायक दादा, त्यांनी त्याचा एक तेव्हा 550D कॅननचा दिलेला मला असंच वापरायला. आणि म्हणजे विनायक दादासोबत माझी पण एक हे होती की त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मला त्याचा एक गोप्रो होता, तर तो म्हणाला की तू म्हणजे ढोल वाजवतो आपण, त्यामध्ये जाऊन तू शूट कर. तर ती एक विनायक दादा सोबतची एक आठवण म्हणू शकतो मी, किंवा ती एक मेमरी. आणि असं सगळं म्हणजे मी स्विमिंग मध्ये पण होतो, ढोल ताशा पथक मध्ये पण होतो, लहानपणी जिम्नॅस्टिक करायचो, म्हणजे अभ्यास सोडून बाकी या सगळ्या गोष्टीमध्ये होतो. तर हे सगळं चाळीचं एक्सप्लेनेशन. आणि येस, सो हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी सांगेन. पण मुंबई आणि हा म्हणजे तू जिथे राहिलास, कारण मुंबई बद्दल बोलायला झालं, कारण मुंबईमध्ये आपलं अर्ध आयुष्य गेलं. राईट. सो किस्से असे खूप असतात, खूप आहेत. आणि तू द बॅचलर्स आणि मास्टर्स दोन्ही मी. येस. तू युजली बॅचलर्स, आता मी पण बॅचलर्स केला. सो आपल्या कॉलेजमध्ये एक प्रथा असते, आपण आयव्हीला जातो. अगदी बरोबर. सो आयव्हीचे किस्से असतात, खूप आहेत. हो. सो आमचे पण किस्से. पण तुला असं आठवणीतला की येस हा किस्सा आहे ज्याच्यात, आता माझा एक किस्सा ज्यात आम्ही मरता मरता वाचला आणि खूप आहे, तो आमच्यात असतो, आपण बोलतो. बरोबर. सो तुझा एक असा कोणता, म्हणजे आता तू ते 3 वर्ष आणि तिथे मास्टर्स 1 वर्षाचा. राईट. सो 4 वर्षात 1-2 आयव्हीज तर 100% असते. हो. सो असा काही किस्सा आहे का तुझा की म्हणजे? येस. जसं मी म्हटलं की आयव्ही म्हणजे ती इंडस्ट्रियल व्हिजिट सोडून बाकी सगळं काही असतं त्यामध्ये. ठीक आहे. तर इंडस्ट्रीला मनालीला भाई, मनालीला कुठल्या IT कंपन्या आहेत भाई? माझ्या आयव्हीचा जो किस्सा आहे तो मनालीचाच आहे. ते एक पॅकेज असतं की मनाली, मसुरी आणि असं पॅकेज असतं. तर मनाली म्हटलं की थंड ठिकाण, आणि कपडे सुकवण्याचे खूप वांदे पहिली गोष्ट म्हणजे तिथे. आणि आम्ही अवली मुलं सगळी गेलेलो त्यामध्ये. तिथे हिटर होते, हिटर पण कसे सेट टॉप बॉक्स सारखे हिटर होते. तर सगळे आम्ही फिरून वगैरे आलो, बर्फात खेळून आलो, आणि इनर गार्मेंट सुकत नव्हते, तर काय करायचं. तर मग एकाने शक्कल लढवली की त्या हिटरवरती सुकायला ठेवा तुम्ही. ओ माय गॉड.
सगळ्यांचं इनर गार्मेंट्सच्या हिटरवरती सुकायला ठेवलंय आणि आम्ही बाहेर मस्तपैकी हे करतोय आणि थोड्या वेळाने तो हिटरच जळाला. कारण का पाणी होतं ते आतमध्ये गेलं आणि तो पूर्ण हिटर जळाला. नंतर आमचे सर वगैरे आले की काय झालं. पहिली गोष्ट म्हणजे हिटर तर जळालाच, त्यासोबत आमचे इनर गार्मेंट्स पण जळाले. तर तो एक हे किस्सा होता. आणि अजून दुसरा किस्सा म्हणजे की आयव्हीला तुमच्यासोबत एक म्हणजे जे लोक कॉलेजमध्ये असताना आपल्याला एक क्रेज असतं की अरे आयव्हीला काहीतरी वेगळं करूयात, तर दारूच्या बाटल्या घेऊन वगैरे जाणं. तर त्या लपवायच्या कुठे, तर तो आपला जो वॉशरूमचा जो आपण फ्लश असतो तर फ्लशची जी टाकी असते FBI भाई सिक्रेट जागा. म्हणजे आता लोकांना कळतंय की ते उघडतं, पण मुलं नाहीतर काही लागत नाही, ते पकड काही फक्त वरचं हांडी कॉलेज. नाही पण खरंच आयव्ही हा एक खूप वेगळा हे आहे आणि वेगळा प्रवास आहे. पण जसं मी म्हटलं की हे सगळे किस्से आहेत, पण मी कधी आयुष्यात अजूनही दारू प्यायला नाहीये, कधी सिगरेट प्यायला नाहीये. त्याचं श्रेय मी माझ्या बाबांना देईन, कारण का इव्हन पोलीसमध्ये असून सुद्धा त्यांनी या गोष्टी केल्या नाही आहेत. सो फॉर मी ते माझ्यासाठी एक आयडल म्हणून म्हणू शकतात. आणि माझे आई बाबा हे इट्स कपल गोल फॉर मी, की इव्हन चाळीमध्ये राहून मुलांना वाढवणं, त्यांच्यावरती संस्कार करणं आणि ते पण चांगले संस्कार करणं, तर त्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. पण मित्र खूप अवली मिळाले, अजूनही मिळतात. आणि जो काही आहे, कारण का आजचं जर आपण कॅनडामध्ये बघितलं तर मेंटल प्रेशर खूप आहे की, आणि ते आपण आपल्या आई वडिलांसोबत नाही शेअर करू शकत. तर त्यामध्ये एक जो खारीचा किंवा एक मोठा वाटा उचलला ते म्हणजे मित्र, बरोबर. तर त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करायच्या, ते तुम्हाला एक चांगला मार्ग दाखवतात. आणि खरा मित्र असाच असतो की, किंवा जे आई बाबा असतात ते त्यांचं, इथे मला मी एक हे बघितलेलं वेबसिरीज बघितलेली की त्यामध्ये त्यांनी खूप चांगलं कोट सांगितलं होतं की आजकालच्या मुलांना असं वाटतं की आपण बाहेर आलोय फिरायला, आपल्याला इंडिपेंडेंट लाईफ पाहिजे आणि आपल्या आईबाबांना काय माहिती नसतं रे, असं आपण म्हणतो. पण मी म्हणेल एक गोष्ट लक्षात ठेवा की आईबाबांचे मुलांच्या बद्दल निर्णय चुकीचे असतील, पण त्यांची नियत कधी चुकीची नसेल. राईट, ठीक आहे. तर मी म्हणेन की तुमच्या आईबाबांनी तुमच्यासाठी जे निर्णय घेतले आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवा, स्वतःचं खरं करू नका. राईट. आणि त्या स्टेप्स फॉलो करा. बेसिकली ते चुकतील कधी कधी त्यांचे निर्णय, पण आई जनरेशन गॅप पण आहे. राईट, एक्झॅक्टली. आणि जसं आपण म्हणतो की त्यांनी आपल्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितलेत आणि ऑब्व्हियसली त्यांना तेवढा एक्सपिरियन्स आहे, राईट, म्हणून ते तुम्हाला काहीतरी सांगतायत. तर त्यांची नियत कधी हे चेंज होणार नाही. तर असं सगळं. आणि मित्र पण तसेच असतात. मित्र वणव्यामध्ये जे आता नवीन गाणं चालू आहे, तर किती आग लागली असेल आपल्या लाईफमध्ये, अरे चल ना, तुम्हाला सांग ना, आपण भेटू, बसू आणि मग बोलू. त्या बसूचा जो अर्थ आहे तर आपल्याला माहिती आहे की बसू म्हणजे नक्की काय. तर असं सगळं आहे. मित्र आणि फॅमिली तुम्ही एकत्र घेऊन चाला. पण जे आपले इंडियावाले फ्रेंड असतात ना भाई, बाप माणसं, नो वन कॅन मॅच देम. अगदी. आणि कुठल्या पण याच्यामध्ये भाई प्रॉब्लेम काय असतो की ते आपण मुंबईत सगळे एकत्र राहिलेले, अरे आणि ते यंग एज पासून असतो, समजलं ना. आणि प्रत्येक जण मुंबई बघितली आहेत, त्यांनी मुंबईतले लोक बघितली आहेत. सो आपण जेव्हा त्यांच्याशी कनेक्ट करतो, राईट, आणि आपण त्यांच्याशी भेटतो, बोलतो, आणि मग आपण आपली एक वेगळी सिटी बनवतो त्यांच्याबरोबर. राईट. म्हणजे एक वेगळी मुंबई आपली तयार होते. बरोबर. त्या मुंबईमध्ये आपण आपल्या परीने एन्जॉय करतो. एक्झॅक्टली. प्रत्येकाचं एन्जॉय करायचं डेफिनेशन खूप वेगळं आहे. आणि मित्र आपल्याला कधी जज नाही करणार. ओके, ते सर्वात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट असते की माझे जे मित्र आहेत त्यांनी हा अभिषेक राणे इन आउट लेफ्ट राईट सगळं बघितलंय. एक्झॅक्टली. आणि तरी ते लोक मला सपोर्ट करतातच आहे. काल काय झालं म्हणजे ह्याच्यामुळे आम्ही चौघं पण गेलो असतो, बरोबर झालंय. पण उद्या आमचा पान हलणार नाही एक दुसऱ्याशिवाय. तीच एक मैत्रीची आणि मुंबईच्या मैत्रीची एक खासियत आहे म्हणू शकतो आपण. आता पण आता त्या दिवशीच मी एका मित्रासोबत फोनवर बोललो. खूप म्हणजे 1 वर्ष तर माझं असं म्हणजे थोडासा
नवीन नवीन होतं म्हणून गेलं पूर्ण वर्ष माझं याच्यातच गेलं, सेटल हे ते फीस भरायची सगळं सगळं सगळं. पण आता असं जरा जेव्हा आता सगळ्यांना कॉल करणं, त्यांच्याशी बोलणं, त्या दिवशी अर्धा पाऊण तासच बोललो मी त्याच्याशी, पण ते अर्धा पाऊण तास मध्ये रिचार्ज. राईट. आता मग मी पुढे 2 महिने नाही बोललो तरी चालतं नाही पडत. आणि ते ग्रजेस कधीच नसतात की आणि मला 2 महिने फोन नाही केला आणि का नाही केलं. ते तर आहे भाई. तू 2 वर्षांनी जरी भेटलास तरी तीच मैत्री आहे तुमची. अगदी बरोबर. एकदम म्हणजे कधी सेम फालतूगिरी भाई काय. तर त्याला माहितीये की तो आता ते तो त्यांचं तेच असतं ना, तू कॅनडाला जाऊन आलायस म्हणून तू बदलला हे आम्ही एक्सपेक्टच नाही करत आणि आम्ही अपेक्षा पण ठेवत नाही की तू बदलू नये. बरोबर. कारण आम्हाला माहितीये तू कसं आहेस. अभिचा हा अभिच आहे आणि प्रणवचा हा पण्या म्हणून ओळखला जातो. आणि मला कधीच नावाने नाही बोलत ना कोण, मला सगळे राणेच बोलतात. इकडे अभिषेक अभिषेक अरे अभिषेक अभिषेक काय काय करून टाकले. बरोबर. पण मला आणि इथे राणे नाही, इथे रेण होऊन जात. अरे बापरे, माझं पण शिंदेचं शाईन करून टाकतात. बाबा सांगा त्याला साहेब आहे. सो हा सर्वात मोठा फंड आहे मुंबई आणि मुंबईच्या फ्रेंड्स. अरे इथे कसं माहितीये खूप म्हणजे ना फॉर्मॅलिटीसाठी लोक करतात, दिखाव्यासाठी म्हणू. म्हणजे इथे ना तुला अननोन माणूस पण तुझ्यासोबत येऊन असं गोड बोलेल, बट जस्ट फॉर शॉर्ट ड्युरेशन. एकदम असं हेच असतं की आपण म्हणतो ना की कामासाठीच असतो. बरं, कामापुरते मामा आहेत, पण त्यांना पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. नाही खरंय. आणि जेवढं घ्यायचं तेवढंच घेतलं पाहिजे आणि जास्त दिलं पण नाही पाहिजे. नाहीतर ते एक म्हण आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेता घेता एकाच एक दिवस हातच घेऊन जावा. खरोखर भाई. ही आहे ना आपल्या त्या 10वी 12वीच्या आन्सर शीट नाही भाई, जे नाही विचारलं ते पण लिहित बसा. अगदी बरोबर. खरं बोलतो, लाईफ मध्ये जेवढा क्वेश्चन विचारला असेल ना तेवढा आन्सर द्या. अगदी बरोबर. जेवढा नो वन केअर्स की हे काय कॉन्टेक्स्ट ते कॅनडामध्ये. कॅनडामध्ये, इंडियामध्ये फुल डिटेल पाहिजे. सो दादा आता आपण तर या अशा गप्पा गोष्टी मारून तर खूप मजा आली. म्हणजे आम्हाला पण असं जुने दिवस आठवले. सो तुझी जी फील्ड आहे लॉजिस्टिक्स, सो तू इंडियामध्ये पण त्याच फील्डमध्ये होता. येस. सो तू इंडियामधून काय काय केलंस आणि तुझा तिथला काय एक्सपिरियन्स? येस. सो जसं मी म्हटलं की इंडियामध्ये मला मास्टर्स होती आणि मास्टर्स केल्यानंतर मी लॉजिस्टिक्सच्या सेल्स प्रोफेशनमध्ये गेलो. तिथे मी एका शिपिंग लाईन कम NVOCC म्हणजे नॉन वेसल ऑपरेटिंग कॉमन कॅरियर म्हणतो आपण, ज्यांच्याकडे स्वतःचे वेसल्स नसतात पण ते तुमचा माल इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करायला तुम्हाला हेल्प करतात, त्यांना NVOCC म्हणतात. तर त्या एका कंपनीमध्ये मी ॲज अ सेल्स अँड लॉजिस्टिक्स एक्झिक्युटिव्ह म्हणून तिथे रुजू झालो. 3 वर्ष मी तिथे जॉब केला. सो माझं जॉब रोल असा होता की फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये मेजॉरिटी ऑफ गोष्टी या चायनावरून यायच्या. सो चायनाचे जे वेगळे पोर्ट्स आहेत, फॉर एक्झाम्पल नावं घ्यायची झाली तर शांघाय, शंझेन, तियानजिन, निंगबो, ग्वांझाव, क्विंडाओ, जियामिन, हे इथून जे मेजर पोर्ट्स आहेत. नंतर तुमचं कोबे, ओसाका, होचिमिन, नंतर तुमचं थायलंड पोर्ट, हे सगळे जिथून बँकॉक पोर्ट, तिथून कार्गो आणायचा आणि इंडियामध्ये म्हणजे जी कम्प्लीट D2D सर्व्हिस. तर त्यामध्ये तुमच्या अर्थ मुव्हिंग इक्विपमेंट्स पासून म्हणजे तुमच्या JCB मशीन्स पासून तुमचं लहान स्क्रूपर्यंत सगळ्या गोष्टी ज्या इम्पोर्ट होतात त्याच्यासाठी पूर्ण D2D सर्व्हिस ती आमची कंपनी द्यायची. आणि मी कॉर्पोरेट क्लायंट्सला अप्रोच करायचो. तर त्याच्यामध्ये तुमचे ज्या वेगवेगळ्या इन्कोटर्म्स आहेत, FOB आहे, एक्सवर्क्स आहे, तर त्यामध्ये तुमचे चार्जेस डिवाइड होतात की FOB असेल तर शिपर चार्जेस पे करणार किंवा कोणते चार्जेस शिपर पे करणार किंवा कोणते कंजायनी पे करणार, एक्सवर्क्स असेल तर असं. त्यामध्ये तुमचं येतं तुमचं पोर्ट ऑफ ओरिजिनमधलं ट्रान्सपोर्टेशन, नंतर तुमचं वेसलवरचं ट्रान्सपोर्टेशन. एकदा कार्गो तुमचा इंडियाला नावाशिवामध्ये आला तर तिथे आल्यानंतर तुमचं कस्टम क्लिअरन्स झाल्यानंतर ड्युटी पेमेंट झाल्यानंतर तुमचं इनलँड ट्रान्सपोर्टेशन. फॉर एक्झाम्पल नावाशिवाला वेसल तुमची डिपार्ट झाली पण तुमची ॲक्च्युअल जर फॅक्टरी MIDC फॉर एक्झाम्पल डोंबिवलीला असेल किंवा पनवेलला असेल तर तिथपर्यंत फायनली पोचावण्याचं पण काम हे आमचंच होतं. सो तो माझा इंडियाचा एक्सपिरियन्स. आणि जसं मी म्हटलं की 70-80% मी फार ईस्ट सेक्शन हँडल करायचो आणि 20% हा वेस्टर्न साईडचा मी हँडल करायचो. सो वेस्टर्नमध्ये US पोर्ट्स होते, युरोपियन कंट्रीजचे पोर्ट होते, नंतर तुमचे मिडल ईस्टचे पोर्ट होते, तिथून कार्गो इंडियामध्ये यायचा. सेम गोष्ट मी इथे आल्यानंतर सप्लाय चेनमध्ये माझं एज्युकेशन पुढे कंटिन्यू केलं आणि मी इथे आता एका प्रोड्यूस कंपनीमध्ये कामाला आहे ॲज अ लॉजिस्टिक स्पेशालिस्ट. सर जर आपण बघितलं तर US, मेक्सिको आणि कॅनडा या तिन्ही जर कंट्रीच्या जर बॉर्डर बघितल्या तर ह्या लँडने एकमेकांशी जोडलेल्या आहेत. राईट. आणि
मेजॉरिटी ऑफ द ट्रान्सपोर्टेशन हे ओव्हर द रोडच होतं. जर तुम्ही कॅनडामध्ये बघितलं तर खूप सारे मोठमोठे ट्रक्स तुम्हाला दिसतील. सो माझा जो जॉब रोल आहे तो जे प्रोडक्ट्स मेक्सिकोवरून कॅनडापर्यंत आणायचं ती लेन मी हँडल करतो. मेक्सिकोमध्ये वेगवेगळ्या सिटीज आहेत, पोएब्ला, मोरेलोस, इरापुआतो, ग्वानाहातो. इथून मेजॉरिटी तुमचे फ्रेश प्रोड्यूस येतात, म्हणजे त्यामध्ये तुमचे कॉलीफ्लॉवर, आवोकाडो, ब्रोकोली, वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज येतात, स्ट्रॉबेरीज, रास्पबेरीज, ब्लूबेरीज, गूजबेरीज, एग प्लांट्स, लाईम्स, लेमन्स, फ्रेश प्रोड्यूस, ह्यातलं काहीही फ्रोझन नाही आहे. तर ते ट्रान्सपोर्टेशन हँडल करण्याचं काम मी करतो. आणि प्लस टेक्सासमधला जो काही भाग आहे, म्हणजे मॅकॅलन झालं, लरेडो झालं, किंवा एडिनबर्ग आहे, सॅन जुआन आहे, डल्लास आहे. पण हे जे करताना आपण 2 बॉर्डर क्रॉस करतो, एक तर मेक्सिको आणि US ची बॉर्डर आणि दुसरी कॅनडा आणि US ची बॉर्डर. तर माझं काम आहे की पहिली गोष्ट म्हणजे ट्रान्सपोर्टेशन अरेंज करणं, नंतर कस्टम क्लिअरन्स पण करणं. पण ह्या 3 गोष्टी एका ट्रेटीमध्ये बांधलेल्या आहेत, ज्याला आपण कुझमा किंवा नाफ्टा म्हणतो, नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. तर त्यामध्ये तुम्हाला ड्युटीही भरावी लागत नाही, पण एक कन्फर्मेशन ऑफ सेल्स म्हणून एक जे डॉक्युमेंट्स असतं ते तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागतं या लॉजिस्टिक्समध्ये. तर ते काम कस्टम हाऊसला प्रोव्हाइड करण्याचं काम पण माझंच आहे, ते मी करतो. आणि सो हा माझा एक ओव्हरऑल जॉबची ड्युटीज आणि रेस्पॉन्सिबिलिटीज झाली. आणि जसं मी म्हटलं की मेक्सिको बोलतो, तर अजून एक गोष्ट डोळ्यासमोर येते, म्हणजे तिकडचे कार्टल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर मेक्सिकोमध्ये बघितलं भाई, येस, आपण नार्कोस बघितलं असेल, कोलंबियाचं सेम आहे तसं मेक्सिकोचं सेम. तर तिथे काही जे रिजन्स आहेत तिथे कर्फ्यूज लागतात, म्हणजे संध्याकाळी 7 नंतर तुम्ही तिथे ट्रक नाही चालवू शकत. सो त्या गोष्टी पण डोक्यात ठेवून तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन अरेंज करायचं आहे. नंतर जसं मी म्हटलं की फ्रेश प्रोड्यूस आहे, तर ते टेम्परेचर कंट्रोल तुम्हाला ते करावं लागतं. फॉर एक्झाम्पल व्हेजिटेबल्स येतात तर 34 फॅरनहाइट्सला ठेवायचं, एग प्लांट्स येतात तर 48 फॅरनहाइट्सला ठेवायचं आहे, बेरीज येतात 33 फॅरनहाइट्स, लाईम्स, लेमन, पपायाज येतात 45 फॅरनहाइट्स. या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवून ट्रक अरेंज करून सगळं अरेंज करण्याचं काम बेसिकली मी करतो. आणि आमची जी कंपनी आहे तो ओव्हरऑल कॅनडाचं सबवे सँडविच जे आपण खातो सबवे, तर त्यामध्ये जे पण फ्रेश फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स जे येतात ती आमची कंपनी प्रोव्हाइड करते. आणि ह्यातला 50% कार्गो मेक्सिकोवरून येतो आणि 50% जो उरलेला आहे तो कॅलिफोर्नियावरून येतो. ओके. सो असं सगळं हे लॉजिस्टिक्स कॅनडाचं आणि USचं चालतं ओव्हर द रोड. ओके. आणि हार्डली जर तुम्हाला प्रोडक्ट अर्जन्सी असेल तर बाय एअरचं ऑप्शन आहेच आपल्याकडे. सो ही कोणती कंपनी आणि म्हणजे तू कधीपासून इथे काम म्हणजे? येस, कंपनीचं नाव आहे बर्नॅक प्रोड्यूस म्हणून. ओके. आणि ही लोकेटेड आहे वॉन एरियामध्ये. ओके. मी या कंपनीमध्ये एप्रिल 2023 पासून काम करते. आणि माझी जी डेझिग्नेशन आहे ते लॉजिस्टिक स्पेशालिस्ट म्हणून आहे. तू कॅनडाला कधी आला होता? मीन्स ॲज अ स्टुडंटच आला होता? येस, मी ॲज अ स्टुडंट. येस, सो ती पण एक हॉरिबल जर्नी होती इथे यायची. मी 26 जुलै 2021ला माझी जर्नी चालू केली. पहिली फ्लाईट होती माझी मुंबई ते फ्रँकफर्टला 4 तासाचा लेओव्हर, फ्रँकफर्टवरून अल्बेनिया, कारण का मी कोविडच्या टाईममध्ये आलो आणि तेव्हा डायरेक्ट फ्लाईट्स बंद होते आणि इंडियाचं RT-PCR एक्सेप्ट करत नव्हते. सो अल्बेनियाला उतरून RT-PCR करावी लागली. 2 दिवस तिथे थांबलो. अल्बेनियावरून मी गेलो पोलंडला आता 8 तासाचा लेओव्हर, आणि पोलंडवरून मी इथे टोरंटोला आलो. सो मी 4 दिवस ट्रॅव्हलच करत होतो. आणि त्यासोबत माझा एक मित्र होता सूर्या म्हणून, तो हैदराबादचा होता. आणि त्याला एजंट लोकांचा खूप सुळसुळाट झाला होता, म्हणजे खूप हवाच्या सवा प्राईज मागत होते. आणि आम्ही दोघांनी हे सगळं केलं, स्टुडंट डिस्काउंट, एअरलाईनला फोन कर आणि हे कर, आणि आम्ही सगळं 95,000 मध्ये पूर्ण हे करून आम्ही 4 कंट्रीजमध्ये भाई 2 सो असं सगळी जर्नी. तुला काय ट्रॅव्हल एक्सपिरियन्स वगैरे आहे का? मीन्स कसं? ट्रॅव्हल एक्सपिरियन्स म्हणजे मला फिरायची खूप आवड आहे आणि एकटं फिरतो मी. सोलो ट्रॅव्हलर. तर त्यामध्ये जर लास्ट इयर जर बघितलं तर मी मेक्सिको आणि डॉमिनिकन रिपब्लिक ते पण मी सोलो हे केलं. आणि एक तिकडचा एक मी एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. तिकडचा एक्सपिरियन्स म्हणजे जसं मी म्हटलं की मुंबईचं आहे आणि आपली एक हे असते की जरी आपल्याला लोणावळ्याला जायचंय किंवा आपल्या गावी जायचंय तर एक टी-शर्ट, शॉर्ट्स आणि पाठीवरची बॅग घेऊन आपण निघून जातो. तसंच मी करतो, एक टी-शर्ट, शॉर्ट्स, पाठीवर तुमच्या कपड्याची बॅग आणि निघालो. तर मी डॉमिनिकन रिपब्लिकला उतरलो. तिथे एकटाच होतो, सोलो ट्रॅव्हलर होतो. आणि सो इट्स लाईक अ टुरिस्ट डेस्टिनेशन.
मी पुंतकाना म्हणून एक एरिया आहे तिथे सगळं बुकिंग केलं होतं. सो तिथे मला एक गोष्टीचं वाईट वाटलं असं की आपल्या इंडियन पासपोर्टची जी व्हॅल्यू आहे ते इंटरनॅशनल लेवलला खूप कमी आहे. बट जर तुम्ही इंडियाची जर फायनान्शियल व्हॅल्यू बघितली तर या कंट्रीपेक्षा खूप वरती आहे. बरोबर, खूप वरती आहे. आणि मी उतरलो तर त्यांनी माझ्याकडे माझा पासपोर्ट मागितला आणि त्यांनी सगळं विचारलं मला. सो त्याने मला बाजूच्या लाईनमध्ये थांबायला सांगितलं आणि तिथे एक नवीन ऑफिसर आला आणि ही इंटरोगेटेड मी फॉर 10 मिनिट्स. जो आपला कॅनडाचा जो विजा असतो तो स्क्रॅच करून बघत होता की हा खरा आहे की खोटा आहे म्हणून. आणि मी त्याला म्हटलं की इट्स रिअल. आणि त्याच्यामध्ये तो थोडा ऑफेंड झाला आणि त्याने मला अजून प्रश्न विचारले की तुमचं बुकिंग दाखवा, तुम्ही इथे कुठे राहणार, तुम्ही एकटेच ट्रॅव्हल करताय का, कॅनडामध्ये काय करता तुम्ही, तुमचं कॅनडामधलं स्टेटस काय आहे आणि हे आणि ते. आणि जसं तो मी म्हणतो स्क्रॅच करत आणि त्याला म्हटलं इट्स रिअल. तर त्याने रागाच्या भरात जो त्या कंट्रीचा जो विजाचा स्टॅम्प असतो तो माझ्या जुन्या स्टॅम्पवरतीच मारून दिला. आणि मी त्यासमोरच उभं राहून शोधतोय की याने नक्की स्टॅम्प मारला की नाही त्या कंट्रीचा. सो तो एक सोलो ट्रॅव्हलरचा एक्सपिरियन्स आहे. आणि सेम मेक्सिकोमध्ये पण तसंच झालं, पण ते तेवढ्या लेवलचं इंट्रोगेशन नाही झालं. तिथे गेल्यावरती खूप नवीन लोकांना आपण भेटतो, नवीन कल्चर आपल्याला समजतं. तर ती ट्रॅव्हलिंगबद्दलची एक आवड आहे आणि मी तर म्हणेन की ती सगळ्यांनी जपावी. आपण नवीन गोष्टी शिकतो, नवीन एक्सपिरियन्स जसं येतं जसा मला आला. राईट. पण एकच गोष्ट आहे की जर आपण आपलं इंटेन्शन जर चांगलं असेल तर आपल्याला कोण अडवू नाही शकत. जसं माझं इंटेन्शन होतं की मला फक्त फिरायला जायचं आहे, ते त्यांचं काम करत होते. बट ॲट द सेम टाइम आपल्या डोक्यात विचार आहे तुमच्यासारखी जे लोक आहेत ते आमच्या कंट्री आणि जर इकॉनॉमी वाईज जर आपण बघितलं तुमची कंट्री खूप कमी आहे असं म्हणेन मी. पण जस्ट बिकॉज हे जे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत आणि पासपोर्टचे जे व्हॅल्यूज किंवा त्यांचे रँकिंग दिले जातात राईट तिथे. बट इट ऑल्सो मॅटर की आपल्याच कंट्रीच्या कोण दुसऱ्या लोकांनी काय चुकीचं केलं असणार. राईट. त्याच्यामुळे दुसऱ्या लोकांना पण फेस करायला लागतं. एक्झॅक्टली. तर जसं आपण बाहेर जातो तर त्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवाव्यात की जेव्हा आपण बाहेर जातो आपण आपल्या कंट्रीला रिप्रेझेंट करतो. राईट. आणि ती एक रेस्पॉन्सिबिलिटी ठेवून तुम्ही वागा. काही वेड्यासारख्या गोष्टी करू नका ज्यामुळे आपलं आणि आपल्या कंट्रीचं नाव बरोबर आहे त्याला काहीतरी गालबोट लागेल. कारण का आय नो की आपण केअर नाही करत, मी पूर्ण फ्री आहे भाई. राईट. बट तू एक लाईक इंडियाचा सिटीजन आहे. राईट. राईट. तर जेव्हा पण म्हणजे व्हिडिओ येणार तेव्हा असं येणार ना की इंडियन बॉय. पहिलं तर इंडियनच, तिथेच विषय संपला. मग ते समजून येतं की हा. आणि त्यामुळे येणाऱ्या पिढीला किंवा येणारे जे पुढचे स्टुडंट्स आहेत किंवा जे कोणी कामाला येतात किंवा फॉरगेट अबाउट कॅनडा पण बाकीच्या कंट्रीजमध्ये पण ती एक व्हॅल्यू क्रिएट होते की दॅट पर्सन इज फ्रॉम इंडिया. सो हा तसाच असेल जसा लास्ट टाइमचा होता. राईट. यु नो. राईट. तर ते एक वेगळं लोक आहे ना, तू 10 चांगले काम कर, एक वाईट करशील ना भाई तेच घेऊन बस, त्यालाच घेऊन बसतील भाई आणि दरवेळी डिबेट मध्ये. एक्झॅक्टली. नाही तेच जसं म्हणजे आता तेच होत आहे. आणि इथे पण काय परिस्थिती अशी आपण बघतोय की खूप थोडं आता जरा. पण परिस्थितीबद्दल म्हणजे आता जसं मी म्हटलं की आता सगळ्यांना माहिती आहे की कॅनडाचं जॉब मार्केट थोडं इनस्टेबल आहे. पण ना तिथे मी एक अजून ऑब्झर्व केलं. एक सुभाषित माला आहे संस्कृतमध्ये, ती मी तुम्हाला सांगेन. काक कृष्ण पीक कृष्ण क भेद पिकाकयो वसंत समय प्राप्ते काक काक पीक पीक. त्याचा अर्थ असा आहे की काक कृष्ण, काक म्हणजे कावळा, हा पण काळा आहे. पीक कृष्ण म्हणजे कोकिळ, ती पण काळी आहे. काक कृष्ण पीक कृष्ण. वसंत समय प्राप्ते काक काक पीक पीक. पण जेव्हा वसंत ऋतू येतो आणि जेव्हा ती काळी कोकिळ तिच्या सुरेल गाण्याने गाते तेव्हा आपल्याला दोघा काळ्या पक्ष्यांमधला फरक समजून येतो. जरी मी लॉजिस्टिक्स केला किंवा दादूसने कुठला कोर्स केला आहे, तुझ्यासारखे 100 लोक आहेत, पण तू अजून काय एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये केलेस किंवा सर्टिफिकेशन केलेस तर त्याला तुम्ही जास्त महत्त्व द्या आणि त्या पूलमधून उभरून काहीतरी या. जसे हे दोन्ही पक्षी काळे आहेत पण जसा जो कोकिळेचा आवाज गोड आहे तिच्यामुळे ती वरती येते. जेव्हा राईट टाइम येईल तेव्हा तुम्ही वरती याल. सो मी तर म्हणेन की होप सोडू नका. जरी जसं म्हणतात की लोक कॅनडाचं मार्केट डाऊन होतं पण त्या कोकिळेसारखं वरती या तुम्ही आणि तुमच्या सुरेल आवाजाने किंवा तुमच्या सुरेल कामाने किंवा तुमच्या सुरेल जो काही तुमचा एक्सपिरियन्स आहे कामाचा, जो एज्युकेशन एक्सपिरियन्स आहे, स्किल्स आहेत, त्या तुम्ही टेबलवरती ठेवा आणि मग बघा की लोक तुमच्याकडे कशी अट्रॅक्ट होतील. राईट. हॅव सम युनिक स्टोरी की जेव्हा कुठे कोणाला भेटणार ना नुसतं तेच काय हे केलं मी AWS सर्टिफिकेट हे केलंय काहीतरी वेगळं. एक एक्स्ट्रा दुसरी स्टोरी सांगितलं ना मी NGO साठी हे काय काय केलं, मे बी हेल्प केला काय. नाही खरं आहे. आणि इथे तर इथे आपल्याला असं वाटतं की
इथे व्हॉलेंटियर्स आणि इंटर्नशिप्सच्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज असतात ना त्या खूप लेवलवरती हर एक सिटीजच्या तुम्ही जर वेबसाईट्स बघा, हर एक सिटी आणि हर एक म्युन्सिपॅलिटी, जसं आपल्या मुंबईमध्ये पण BMC आहे मुंबईची, सो हर एक इथे पण सिटीजचे म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स असतात, सो त्यांचे वेबसाईट्स असतात. सो त्यांच्या किचनर, आता आम्ही जिथे राहतो किचनरमध्ये, वी हॅव आवर ओन वेबसाईट, त्यांची सिटीची वेबसाईट आहे. आणि त्या वेबसाईटमध्ये युजली आम्ही काय करतो की तिथे एक जॉब पोस्टिंगचं एक पोर्टल आहे त्यांचं. सो तिथे जर तुम्ही जाऊन जर एक असं हे बघितलं की तुमच्या आवडीचा किंवा कोणताही जॉब जर तुम्हाला वाटतोय की तुम्हाला हेल्प होईल, फुल टाइम जॉब पण आहेत, पार्ट टाइम समर जॉब जाम असतात भाई, आणि तिथे ना तुमची थोडं म्हणलं कम्युनिटीमध्ये पण ओळख होईल. बरोबर. आणि खूप म्हणजे एकदम स्किल्स रिप्रेझेंट कारण आता सर्व IT बिझनेस मध्ये वगैरे असतील किंवा लॉजिस्टिक जे पण आहे, पण तुमच्याकडे एक दुसरी स्किल असणार. राईट. ठीक आहे ना, मे बी तसा लाईक व्हिडिओग्राफी याचा कोर्स पण आहे, पण मे बी मला ड्रोन उडवता येतो, काय माहिती मला तिकडे दुसरं काय. 100%. सो ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या असतात. आपल्याला वाटतं अरे व्हॉलेंटियर आहे, पैसे नाही मिळणार आहेत, इंटर्नशिप आहे, पैसे नाही मिळणार आहेत, पण त्या करा. कारण त्याचं सर्टिफिकेशन जे असतं त्याचं सर्टिफिकेट मिळतं. इफ यू आर डुईंग अ व्हॉलेंटियर ॲट कुठेही करा, त्या लोकांचं एक बेसिक आहे कॅनडामध्ये, तुम्ही व्हॉलेंटियर बनता आहात त्या ऑर्गनायझेशनसाठी, दे हॅव टू प्रोव्हाइड यू विथ अ सर्टिफिकेशन की यांनी माझ्यासाठी काम केलं. राईट. आणि इट इज कंपल्सरी. त्याचं हे नाही आहे की तुम्हाला विचारायचं आहे किंवा काय. जर तुम्ही ती पूर्ण म्हणजे असं नाही की मध्येच सोडून आलात, कंटाळा आला म्हणून, तर तसं नाही. सो जर 2 वीक्सची असेल तर तुम्ही 2 वीक्स कम्प्लीट केलं, तुम्हाला त्याचं रेकग्निशन मिळतं. आणि ते सर्टिफिकेट तुम्ही सांभाळून ठेवा. अरे काय करू याचं हे नको, अजिबात नाही, ते सांभाळून ठेवा, कारण लोक बघतात. येस येस. तसंच कोकिळे सारखं तुम्ही उभरून या, हेच म्हणेन मी. डिमोटिवेट करू नका स्वतःला. तुमचा पर्पज शोधून या की तुम्हाला कॅनडामध्ये काय यायचं आहे. फक्त लेबर जॉब करायचे आहेत, पैसे कमवायचे तर असं नाही, पण ज्या स्ट्रीममध्ये तुम्ही एज्युकेशन घेताय त्याच स्ट्रीममध्ये पुढे जॉब घेण्याचं तुमचं ध्येय ठेवा आणि तो पाथ फॉलो करा. पण दादा आता बघ ना की लेबर जॉब करून लोकांना PR भेटतोय, स्किल ट्रेड वगैरे, राईट. आणि IT जॉबवाले बसलेत भाई कॉम्प्युटर चालवत, बरोबर, PR नाही भेटत. मग लोक काय करतात, मी IT कशाला करू, मी स्किल ट्रेड बघतो भाई. अगदी बरोबर. ड्रॉ पण येतात, कट ऑफ पण कमी आहे. पण ते मी म्हणेन की ते एक लिमिटेड टाइमसाठी तो आनंद असेल की हा मला जॉब मिळाला, पण काय करून मिळालं, लेबर जॉब करून मिळाला. पण मी जो एवढे पैसे माझ्या एज्युकेशनमध्ये टाकलेत ITचं एज्युकेशन घेण्यासाठी, एक चांगली गोष्ट आहे की इथे आल्यावरती कॅनडाने खूप मला चांगल्या गोष्टी शिकवल्या. जसं म्हटलं की पर्पज शोधा तुमचा, आणि तो मी हा जो बँड आहे तो पण मी घालून फिरत असतो की व्हॉट इज माय पर्पज. ओके. सो तुमचा आधी पर्पज शोधा की तुम्ही कॅनडामध्ये काय येत आहे. राईट. तो तुम्हाला एकदा समजला की ती तुम्ही फॉलो करणार. फक्त PR घ्यायचा आहे म्हणून येऊ नका की मला काहीतरी मी पैसे टाकतोय, मला एज्युकेशन घ्यायचंय आणि त्याच्यामध्येच मला काहीतरी पुढे करायचंय. आज उद्या कोणी उठून या, आणि आता कॅनडाला समजतंय की कोणी उठून येतंय आणि आता त्यांचे दरवाजे हळूहळू बंद करतात. सो जे जेन्युअन लोक आहेत त्यांना बूम आहे लिटरली, की ज्यांनी IT मध्ये काम केलंय, IT मध्ये एज्युकेशन घेतलंय किंवा सप्लाय चेन मध्ये काम केलंय, त्यामध्ये एज्युकेशन घेतलंय, तर ते लाईक की मी चुकीचं काय करतच नाही, बरोबर. तर तो एक कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये बिल्ड होईल आणि तुम्ही मला की येस, जे मी करतोय ते योग्य करतोय, चुकीचं काही नाही आहे. तेच तो एक मोटिवेशन आणि मोटो डोक्यामध्ये ठेवून तुमची जर्नी लोक 100 सांगतील. आज तू माझ्याकडे आलास, मी तुला काहीतरी वेगळं सांग, प्रत्येकाचा गोलच वेगळा आहे, बरोबर. पण तुला तुझा पर्पज माहिती पाहिजे भाई, स्वतःचा ठेवा. म्हणजे असं नाही मे बी तुझा पर्पज आहे बट साईडला 4-5 लोक आहेत भाई, ते काय करतायत, त्यांच्यासोबत कूल बनण्यासाठी नका. अजिबात कूल बनण्यासाठी तर तुम्ही येऊच नका. तुम्ही स्वतःचं काहीतरी वेगळी इमेज क्रिएट करा आणि त्यातून पुढे जावा. नेटवर्किंग करा, नवीन मित्रांना भेटा, नवीन लोकांना भेटा, जसं तुम्ही मला भेटलात की. मग कसं करू शकतो नेटवर्किंग? म्हणजे आता खूप सारे इव्हेंट्स होतात इथे. फॉर एक्झाम्पल बोट पार्टीजमध्ये पण कॉर्पोरेट इव्हेंट्स होतात, पण त्यामध्ये पण एक पर्टिक्युलर कंपनी नाही तर एक फॉर एक्झाम्पल ऑर्गनायझेशन, इव्हेंट मॅनेजर कंपनी असेल, ते लोक ऑर्गनाईज करतात. जसे आपले राजीव काका आहेत, वडापाव इव्हेंट ऑर्गनाईज करतात. सो द पर्पज इज समथिंग डिफरंट. बट जसे बाकीचे जे इव्हेंट्स आहेत टोरंटो डाऊनटाऊनमध्ये होतात की देर आर मल्टिपल रेस्टॉरंट्स, इथे कॉर्पोरेट नाईट असे पण इव्हेंट्स होतात. तर डिफरंट पीपल फ्रॉम कॉर्पोरेट, जर तुम्ही टोरंटोच्या फायनान्शियल डिस्ट्रिक्टमध्ये गेलात तर तिथे वेगवेगळे रेस्टॉरंट्स आहेत,
तिथे जाऊन तुम्ही जस्ट फॉर कॉफी किंवा जस्ट फॉर अ ड्रिंक हे इथे कॉमन कल्चर आहे. तिथे जाऊन तुम्ही लोकांना जाऊन भेटू शकता, त्यांच्याकडून इन्साइट्स घेऊ शकता. फक्त जॉब पाहिजे म्हणून जाऊ नका. राईट. यु नो काहीतरी घेता येईल की हा फॉर एक्झाम्पल दादूस, अरे दादूसला मी ओळखतो, तर दादूसकडे नवीन स्किल काय, तर दादूस मोर इन टू फोटोग्राफी आणि हे, तर दादूसच्या कॉन्टॅक्टमध्ये तर दादूसचं चॅनल आहे, तर त्याच्यामध्ये मला अजून कॉन्टॅक्ट्स मिळतील. तर मी लॉजिस्टिक्समध्ये आहे, तर ओके सर लॉजिस्टिक्समध्ये कोणी आहे का तुझं दादूस वगैरे, अरे आहे ना, दादा आलेला आपल्या शो मध्ये. तर तसं जे नेटवर्किंग आपण जे डॉट्स कनेक्ट करतो तसे करत करत तुम्ही जावा. राईट. कारण काय बघ, आपण ज्यांना पण भेटू ना, जर तू काही इम्पॅक्ट सोडलास राईट, तर नेक्स्ट टाइम काय पण येईल, मला तुझं नाव क्लिक होईल लगेच. एक्झॅक्टली. कारण आणि तेच आहे ना की तू जसं बोललास की पर्पस. राईट. सो आमचं हे चॅनल आणि हे बोलूया बिंदास सुरू करायचं पर्पज इज दिस. एक्झॅक्टली की आता जेवढे 15 एपिसोड झाले, 16 एपिसोड, आज 16 एपिसोड झाला, तो पण प्रणव दादा सुद्धा, प्रणव महाले. सो ही इज फ्रॉम सिव्हिल इंजिनियर, तो सिव्हिल इंजिनियर. त्याच्या म्हणजे आम्ही फक्त वेगळे स्ट्रीम्स बघत आलो. एक्झॅक्टली. आम्ही स्टुडंट्स पासून सुरू केलेलं, स्टुडंट्स पण येत आहेत आता, पण आता कसं थोडं बिझी सेमेस्टर आणि म्हणून. राईट. पण ह्यातून आम्हाला पण नवीन गोष्टी शिकायला मिळतात की येस, की नॉट जस्ट आम्ही आता घेऊ नका तर तुम्ही द्या. येस. कारण आपलं मेन हे, आता गेल्या एपिसोड मध्ये पण सुशांत दादा तेच बोलला की आपली इथे कॅनडामध्ये मराठी कम्युनिटी आहे, बट ती ना अशी ऍक्टिव्ह नाहीये. म्हणजे हा कधीतरी भेटलो, कधीतरी बोललो, किंवा जे ऍक्टिव्ह आहेत ना ते त्यांच्याच पुरते लिमिटेड आहेत. त्यांनी वेगळं सर्कलच बनवून नाही. हा ते भेटतात, त्यांचे इव्हेंट्स होतात, दे ट्राय टू इनकॉर्पोरेट पीपल, बट ते सगळ्यांचे शेड्यूल आणि नाही होत ते आहेत. बरोबर. पण आपल्याला तेच, जसं तुमचा एक अजून एक पर्पज आहे की तुम्हाला मीटअप करायचं आहे, आणि मी त्यासाठी नक्की प्रयत्न करेन की ज्या बाकीच्या एक्सटर्नल गोष्टी आहेत की जागा कुठे शोधायची, कधी ठेवायचं, कुठल्या प्रकारचं असलं पाहिजे. सो तो एक चांगला इनिशिएटिव्ह आहे की तिथे वेगवेगळ्या स्ट्रीम मधून लोक एकत्र येतील, विचारांची देवाणघेवाण होईल. आणि त्याच्यामुळे जसं आपण दहीहंडी म्हणतो की एक माणूस दुसऱ्याचा सपोर्ट घेऊन वरती जातो, सो तसंच आपण एकमेकांचं सहाय्य करू आणि पुढे जाऊ. कारण स्पेशली मराठी कम्युनिटी तिथे एकदम असं कॉमन लोकांचा इव्हेंट ठेवायचा. कॉमन लोक म्हणजे तिथे असं नाही की समवन इज हिअर टू सेल समथिंग. जसं मी म्हटलं की देताय तर घ्या पण काय. कारण तू हे बघ, इकडे पण आता इव्हेंट होतात मोस्टली, कुठले पण जॉब फेअर झाला, तिथे दॅट कंपनी इज देअर टू सेल समथिंग. बरोबर ना. राईट. त्यांचा बूथ असणार, कॉन्टॅक्ट करणार, मग तुझं पण कॉन्टॅक्ट घेणार, हे घेणार. तर तसं नसतं, देवाणघेवाण झाली पाहिजे, ट्रान्झॅक्शन झालं पाहिजे, तरच कम्युनिटी मोठी होईल. नुसतं फक्त मिळतंय म्हणून घेत जाऊ नका असं. पण तुम्ही जे करताय ते खूप चांगलं काम आहे, आणि त्यामधून सगळ्यांनाच जे कॅनडामध्ये आधीपासून आहेत किंवा जे येणार आहेत, खूप त्यांना खूप मदत होईल तुमच्या या चॅनलमधून किंवा तुमच्या या उपक्रमामधून. कारण तेच आहे आमचं, कारण आम्ही आतापर्यंत ते ट्राय करतच आलो आहोत. सो आज दादानी पण आम्हाला थोडे इन्साइट्स दिले आमच्या चॅनल बद्दल पण. म्हणजे मास्टर्स केल्या मार्केटिंग मध्ये, सो त्यांनी त्याचं पूर्ण आमचं चॅनलचं अनालाइज करून आम्हाला खूप छान इन्साइट्स दिले की आम्ही कुठे लॅक करतोय, आम्ही कुठे बदल केले पाहिजेत, आणि आम्ही ग्रो होण्यासाठी काय काय केलं पाहिजे. सो पहिलं म्हणजे त्याच्यासाठी दादा थँक्यू की म्हणजे पहिल्यांदाच कुठेतरी असं येऊन सांगितलं, आणि ते आम्हाला पण असं थोडं आय ओपनर होतं की यश म्हणजे ऑब्झर्व केलं. कारण की आता मे बी जाम लोकांनी ऑब्झर्व पण नसेल केलं की चाललंय, चालू द्या, 16 एपिसोड झाले, लोक बघतात, जे बघणार, जो आमचा एक कोर ऑडियन्स आहे ते वॉच इट. पण अजून जास्त लोकांकडे कसं पोहोचू आपण. सो तो आमचा प्रयत्न चाललाच आहे, आणि त्याचसाठी तेच आम्ही आता बोलतच राहिलो आहे की आम्ही मीटअप करतोय. पण आज दादा पण बोलला की आता मदत तर करतोय. सो आम्ही आता डिसाईड करतो की आपण या वर्षीच्या गुढीपाडव्याला एक इव्हेंटचा प्लॅन करूया. मस्तच. ठीक आहे. सो त्यासाठी यश एकदम भारी सुरुवात, पुरणपोळी आणि मराठी नवीन, आपण आर्येश दादाला सांगूया तेव्हा. सो आपलं मराठी नवीन वर्ष येतं आता. सो यावर्षी त्यावेळी मीटअप्स असतील तर आम्हाला सांगा, आपण आमच्या परीने आपण आयडिया थ्रू काहीतरी करू शकतो का, किंवा आमचं तर पूर्णपणे प्रयत्न असणार आहे की वी हॅव टू, म्हणजे आम्हाला एक मीटअप ठेवायचंच आहे आपल्या मराठी कम्युनिटीसाठी, नॉट जस्ट. आणि दुसरं पण कोण जर
दुसरं कोण आहे जे ठेवायचा प्लॅन आहे त्यांचा पण, तर आपण कोलॅब करू शकतो, एकत्र करूया. कारण काय 2 मीटअप ठेवून काय फायदा नाही, त्यात आपण फक्त डिवाइड होऊ. दरवेळी असंच होतं, प्रत्येक सिटीमध्ये आपण एक मोठा मीटअप करूया, सगळे मराठी माणसं एकत्र. म्हणजे तेव्हा ते एक मराठी माणूस असं दादा बोला की दहीहंडी आहे आपला जो सण आहे, तेव्हा सगळे एकजुटीने उभे राहतात, तेव्हा 10 थर लागतात. अगदी बरोबर. सो ते काय एकाने एकावर एक उभे राहून नाही होत. सो त्याच्यासाठी अख्खी कम्युनिटी लागते, आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, आणि म्हणून हे चॅनल. अगदी बरोबर. सो प्लीज असंच, आणि तुम्ही आम्हाला तर सपोर्ट केलंय तसं आम्हाला ह्या पुढेही सपोर्ट करत राहा. आमच्या चॅनलला काय काय ते लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ना दादाचं पण लिंक्डइनचं देऊ, ते पण कॉन्टॅक्ट करा कोणाला तुम्हाला लॉजिस्टिक्स मध्ये बोलायचं आहे. सो काय पण बोलायचं काय. आणि दादा सिंगल पण आहे, तो आधीच बोलला. सिंगल काय दादा, आता एवढे वर्ष झाले सिंगल काय, सोलो ट्रॅव्हल करतो आणि सगळं करतो. कोणीतरी बघा आता काय, तो ह्याच्या आधी सुशांत दादा होता, त्याचं पण तेच होतं. चैतन्य दादा अजून किती झालं, त्याचा 4था एपिसोड झाला, 5वा एपिसोड. तो PR पण आहे भाई. नाही पण खरंच सगळ्यांना म्हणजे जे आतापर्यंत नाही भाई, कनेक्ट करा भाई, आपली मराठी भाऊ आहेत, बरोबर ना. बोला बिंदास. येस, बिंदास, कारण बिंदास्त बोला. बोलायला काय नाही, एकतर हो किंवा नाही, बरोबर असतं. आयुष्य सुंदर आहे, त्याला अजून सुंदर करा. आणि चुकीचं बोललात तर एक गोष्ट शिकाल, बरोबर बोललात तर काहीतरी नवीन गोष्ट मिळेल तुम्हाला. एक्झॅक्टली. सो घाबरू नका, आपले मराठी दादा घाबरू नका. चांगले राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आणि हे आपल्या सर्वांचं चॅनल आहे, ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास.